आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीचे बिगुल आज सोमवारी वाजताच मिरजेतील काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आजी माजी नगरसेवक व नेते सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार यांच्या भेटीला पुणे येथे गेले होते। सायंकाळी 7 वाजता पुणे जिल्ह्यातील बारामती हाऊस येथील विश्रामगृहात या आजी माजी नगरसेवकांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा होत आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटातून उमेदवारी मिळावी म्हणून हे आजी माजी नगरसेवक अजितदादांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे। या आजी माजी नगरसेवकांमध्ये नेते किशोर जामदार, त्यांचे सुपुत्र करण जामदार, रमजान सतारमेकर, भाजपचे माजी नगरसेवक व उपमहापौर आनंदा देवमाने, काँग्रेसचे नेते संजय मेंढे, चंद्रकांत हुलवान, आझम काझी, राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर मैनुद्दीन बागवान, भाजपचे शिवाजी दुर्वे, आरिफ चौधरी यांचा समावेश आहे। या भेटीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी, नेते पद्माकर जगदाळे व जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या आजी माजी नगरसेवकांना राष्ट्रवादी अजित पवार गटात घेऊन त्यांना पक्षाची उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव अजितदादांच्याकडे ठेवला। जवळपास या सर्व नगरसेवकांची व जिल्ह्यातील अजितदादा गटाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सुमारे 1.5 तास सविस्तरपणे चर्चा झाली। यावेळी या सर्वांचे पक्षप्रवेश करण्यासाठी पक्षाचे चिन्ह असलेले मफलर आणले होते। मात्र राजकारणामध्ये चाणाक्ष असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर जामदार यांनी शेवटच्या क्षणी यू-टर्न घेतले व सांगितले की मिरजेतील आपले अन्य अजून सहकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आपणास 4 दिवसात निर्णय देतो आणि एक मोठा कार्यक्रम मिरजेत घेऊ असे सांगून बैठक संपवली। त्यामुळे हा पक्षप्रवेश लांबणीवर पडल्याचे दिसून आले। या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये बारामती हाऊसच्या मागे वादही झाल्याचे समजते। या बैठकीतील राष्ट्रवादीचा एक नेता यांचे आजच पक्षप्रवेश घेण्यासाठी उत्सुक होते, ते न झाल्यामुळे त्यांनी अन्य नेत्यांशी वाद घातल्याचे समजते। हे पाहता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हा गट अजितदादा यांच्यासमोर कोणते मुद्दे मांडले आहेत याबाबतचा तपशील समजू शकला नाही, तसेच त्यांचा प्रवेश केव्हा होणार याची सुद्धा सविस्तर माहिती समजू शकली नाही। मात्र मिरजेतील या राजकीय वेगवान घडामोडीमुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रात खळबळ उडालेली आहे।